नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी गवारीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी पावशेर गवार ही स्वच्छ धुवून कोरडी करून निवडून घेतलेली आहे. आता याची भाजी मी टिफिनसाठी करत आहे. तर चला मैत्रिणींनो, आता या भाजीमध्ये आपल्याला काय काय साहित्य टाकायचं हे मी तुम्हाला आता पुढं सांगते. आता ही गवार अगदी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. थोडीशी निब्बर गवार आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि लाल मिरची आणि लसूण आणि जिरे हे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर. थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे. लाल मिरची, लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मी काय करते हे तुम्ही पुढं नक्की बघा. तर चला मैत्रिणींनो, आता त्यामध्ये मी गॅसवर छोटा कुकर ठेवलेला आहे. आता ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करून घ्यायची. कुकरमध्ये केली ही भाजी तर फार पटकन होते. अगदी एक शिट्टीसुद्धा करावं लागत नाही आणि आपला वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. चला मैत्रिणींनो, आता कुकरमध्ये मी थोडंसं अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आणि जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ते लाल मिरची केलेली आहे ते टाकून घ्यायची आहे. आता कढीपत्ता टाकला, आता ती लाल मिरची टाकून घेऊ. लाल मिरची, लसूण वाटण केलेलं परतून घ्यायचं आहे. आता याच फोडणीमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि आता त्यामध्ये आपण गवार टाकून घेऊया. आता गवार ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपल्याला सर्व मसाले गवारी लागतील याप्रमाणे परतून घ्यायचे आहे. आणि नंतर आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ज्या मिक्सरमध्ये मी मिरची वाटली आहे तेच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे. ही गवार निब्बर असल्यामुळे त्यात थोडंसं पाणी टाकावं लागलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आपलं अर्धी वाटी पाणी, मीठ आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. 1 चमचा शेंगदाणा कूट टाकून घेऊया. आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण लावून फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची. शिट्टी काही होऊ द्यायची नाही. नुसती कुकरच्या शिट्टीत वाफ भरली तरी ह्या शेंगा अगदी छान शिजल्या जातात. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही शेंगाची भाजी आपली रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी करून पहा. तर बघा, अशा प्रकारे मी आता ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. धन्यवाद.